साठी दिलाय तो सलामीला गेलेला विशाल ठरतोय या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. विशाल या आपण जो सलामीला गेला होता तो फलंदाज विशाल ठरतोय या सामन्याचा सामनावीर. आपण पाहिलं 59 धावांचं लक्ष, त्यामध्ये 25 धावांचं योगदान विशालनं लावलं होतं. तोच विशाल आपण पाहतो ऑन स्क्रीन मॅन ऑफ द मॅच चा किताब पुरस्कृत आपण स्वीकारताना. आजच्या दिवसातली ही तिसरी लढत पहिल्या फेरीतली आपण पाहतोय. अगदी आज वेळेवरती सामने सुरुवात झाले आणि वेळेवरती सामने पार देखील पडतात. सर्व संघांनी फार सहकार्य केले. आजच्या पहिल्या दिवसाचा दुसऱ्या दिवसाचा पहिला सामना देखील खूप चांगला आपल्याला पाहायला मिळाला. 52 धावांचं लक्ष होतं आणि ते चेस करण्यात आलंय वांगणी विभागातला खुडसावरे संघ. त्यानंतरचा दुसरा सामना आपण पाहिला, एका बाजूला नागेवाडी संघ होता, त्यांना वरची भागुचीवाडी संघ फाईट करत होता. 59 धावांचं लक्ष होतं, मात्र ते डिफेंड करण्यात आलं आणि नेक्स्ट फेरीमध्ये एंटर झालाय तो नागेवाडी संघ. तिथून ही तिसरी लढत आपण मैदानावरती एन्जॉय करतोय. आपण पाहतो एका बाजूला संघ असेल सागाची वाडी, त्यानं नाणेफेकी जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय, तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय आई गावदेवी लवाळी संघ. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत, एकाच ताकदीचे आहेत, परंतु कोणता संघ आपली ताकद सिद्ध करून इथून विजय प्रस्थापित करेल आणि दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल, येणाऱ्या 24 चेंडूमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल गोलंदाज योगेश सामना करेल. कुंडलिक आणि रोहित अशी सलामीची जोडी आपण पाहतोय आई गावदेवी लवाळी संघाकडून पाहतोय. नाणेफेकी जरूर गमावली आहे, फलंदाजी वाटेला आली आहे, परंतु तो विचार न करता आता इथून आपल्या संघासाठी जास्तीत जास्त धावा उभाराव्या लागतील. या दोन्ही फलंदाजाला कुंडलिक आणि रोहितची जोडी. कुंडलिकनं पहिला चेंडू निर्धाव फेस केलाय, पाहतो योगेशच्या माध्यमातून. अजून एक चेंडू चांगल्या गतीचा चेंडू फेकला जातो योगेशच्या माध्यमातून. अचूक टप्पा, अचूक लेंथ, अचूक लाईन आपण पाहतोय योगेशच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूवरती तरी पाहायला मिळाली, परंतु कुठेतरी विचार करावा लागेल आणि त्याच विचार विनिमयासाठी दोन्ही फलंदाज एकत्रित आपल्याला येताना पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाजांचा विचार केला रोहित आहेत, त्यांना तो टप्पा माहिती आहे, त्याने कुठेतरी कान मंत्र दिला असेल की योगेशचा चेंडू या टप्प्यावरती पडतो, इथून हा फटका तू सजवू शकतो, आणि त्यासाठीच ही टीम मीटिंग झाली असावी. परंतु इथून तिसरा चेंडूचा विचार केला तर ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर फेकला गेलेला अवांतर स्वरूपात धाव खर्च करणारा हा पहिला चेंडू आणि पहिलाच अवांतर धावाच्या स्वरूपानं धावांचा श्री गणेश केला जातोय संघाचा आई गावदेवी लवाडी संघ. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी डोळ्यासमोर पडल्यानंतर थोडीशा चेंडूने उसळी घेतली आणि अजून एक निर्धाव चेंडू. स्वतःच्या संघाला नाराज करणारी सुरुवात फलंदाज कुंडलिकच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतो या 3 चेंडूवरती. परंतु सातत्यानं म्हटलं जातं दबावाला जुगारणारा खेळाडू तोच खरा क्रिकेटर आपण पाहत असतो, परंतु इथून त्या दबावाला जुगारेल का
जुगावण्याचा प्रयत्न जरी केलाय, फाईन लेगला खेळून काढलाय, एक धाव कंप्लीट केली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय, दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. थोडीशी फेकी खराब पाहायला मिळाली होती, परंतु 4 खेळाडूंचा बॅकअप आपल्याला पाहत होतो आणि त्या बॅकअपच्या अभावी चेंडू अडवला गेलाय, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीये. दोन्ही आपण पाहतोय वैयक्तिक कुंडलिकनं स्वतःचं खातं ओपन केलंय, अगदी सुरुवात शांत गतीने केलाय, परंतु कुंडलिकला देखील सांगावं लागेल मी शांत संत नाही. आपण पाहतोय 4 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्यात. हा चेंडू ऑफसाईडला खेळून काढलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव कंप्लीट, एकाच धावावरती समाधान. खूप चांगलं आपण क्षेत्ररक्षक पाहतोय, गोलंदाजी पाहतोय. पूर्ण जर विचार केला इथून सागाचीवाडी संघाचा तर अगदी एक कॉन्फिडन्सने उतरला गेलेला हा संघ नक्कीच अद्यापर्यंत तरी आपल्याला दिसतोय, कारण पूर्णपणे दबावाखाली ढकलून दिलंय आई गावदेवी लवाळी संघाला. येणारा शेवटचा चेंडू गोलंदाज योगेश फुलटॉस चेंडू होता, क्षेत्ररक्षक आहेत, अगदी आपण पाहतोय थ्रो फेकी चुकीची, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालवण्याचा प्रयत्न केला परंतु नकार देतोय. 2च धावेनं समाधान मानावं लागेल. धावफलकावरती पहिलं षटक समाप्त झालंय, P1चं षटक, आणि सुरुवात संत गतीनं करत असताना आई गावदेवी लवाळी संघ धावफलकावरती लावल्यात त्या फक्त आणि फक्त 6 धावा. नेक्स्ट मॅच गोरेगाव आणि मानगाववाडी दोन्ही संघ आला असाल तर लगेच आपण रिपोर्टिंग करायची आहे. चार षटकांची लढत, 15 मिनिटाचा अवधी असेल आपल्याला 3 षटकं फेकण्यासाठी. याची देखील सागाचीवाडी संघ आपण नोंद घ्या. 15 मिनिटांचा अवधी त्या 3 षटकांमध्ये असेल, अथवा जर वेळ लावला तर आपला एक्स्ट्रा एक खेळाडू हा 38 सर्कलच्या आतमध्ये तैनात करण्यात येईल. दुसरा षटक गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज मनोहर. खराब थ्रो फेकी होती परंतु चुकीचं अचूक आपल्याला बॅकअप पाहायला मिळतोय. पहिला धक्का पहिल्या गडी गारद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रफुल्ल दाव्याच्या स्वरूपात धक्का क्रमांक पहिला. नक्कीच पहिलाच चेंडू फेकत असताना गोलंदाज मनोहरला आपण पाहिलं आणि पहिल्या चेंडूवरती धावबादच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले ते. हा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. इथे मात्र घडतंय काय, बॅटीची लिडिंग एज आणि चेंडू सरळ जाऊन लेग स्लिपच्या हातामध्ये विसावतोय. अजून एक धक्का, धक्का क्रमांक दुसरा. मयूर बॅक टू द डगआउट. अतिशय आपण पाहतोय निराशा करणारी आई गावदेवी लवाळी संघाकडून आपण पहिल्या षटकात देखील पाहिली आणि या दुसऱ्या षटकातल्या या 3 चेंडू मध्ये देखील पाहतोय. पहिल्या चेंडूवरती धावबादच्या स्वरूपात बाद झाले, त्यानंतर मयूर आले, त्याने निर्धाव चेंडू फेस केला, त्यानंतर
पुन्हा एकदा मयूर बाद झालेत. इथून अजून एक चेंडू आपण पाहतोय निर्धाव. धावांपासून वंचित ठेवलं गेलंय फक्त आणि फक्त 6 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती पाहतोय. दुसरा षटक चालू असताना शेवटचे 2 चेंडू पूर्णपणे वर्चस्व गाजवतोय चागाचीवाडी संघ. का नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली याचं प्रात्यक्षिक उदाहरण या दोन्ही गोलंदाजांना दाखवत असताना आपल्या संघासाठी पुढील चेंडू पुन्हा एकदा इथे घडतोय काय. एक सोपा झेल होता, कुठेतरी झेल जमिनीला दान केलाय आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. मध्ये महागड्या ठरतील कारण विचार केला गोलंदाज मनोहरचा तर एकही धाव खर्च केली नव्हती या 4 चेंडू मध्ये. या 5व्या चेंडू मध्ये देखील हा झेल जर कॅरी केला असता तर फलंदाज बाद झाले असते आणि ते निर्धाव चेंडू पाहायला मिळाला असता. जर तरला महत्व नाहीये परंतु धावफलकांचा विचार केला तर दुहेरी आकड्यावरती जाऊन पोहोचले ती 10 धावा. पुढील चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. शेवटचा चेंडू हा देखील निर्धाव आलाय. म्हणजेच जर त्या चेंडूवरती विकेट आली असती तर मेडन षटक आपल्याला पाहायला मिळालं असतं परंतु तो झेल सुटला आणि 4 धावा एकवटल्या. धावफलकावरती धावा लावले गेले ते 10 धावा. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. फक्त आणि फक्त 10 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये कितपत धावा लावेल तो आई गावदेवी लवाळी संघ पाहणं फार महत्वाचं आहे. कारण 24 चेंडू मध्ये विचार केला तर 35 ते 40 धावा तरी इथून बनल्या तरी एक फायटिंग टोटल आपल्याला सेट होताना दिसेल. परंतु त्या धावा येणं फार गरजेचं असेल. त्याची जबाबदारी या दोन्ही खेळाडूंना आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. सलामीला गेलेला रोहित अद्यापही स्ट्राईक इन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या साथीनं 4थ्या क्रमांकाचा फलंदाज आहे तो भानुदास. तिसरा षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्क वरती. रवीला आपण पाहतोय. पहिला चेंडू हा चेंडू आपण पाहतोय नो चेंडू आहे. मेजवानी होती परंतु स्वीकारता आली नाही. या जरी मी तर म्हणेन बॅट चेंडू मध्ये घातली असती तरी कुठेतरी चौकार षटकार नक्कीच पाहायला मिळाला असता. परंतु इथून चुकीचा आपण पाहतोय फलंदाजीचा नजाना पेश केला गेलाय आणि इथून नो चेंडू फ्री हिट असेल फलंदाज रोहितला. हा चेंडू आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आलेत लॉंग ऑफ वरून. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डायरेक्ट थ्रो फेकी देखील कितकी चांगली आहे हे आपण पाहू शकता ऑन स्क्रीन. अगदी दूरवर होते क्षेत्ररक्षक. बॉलला गॅदर केलाय फेकी केली ऑन स्टंप गोलंदाजाच्या हातामध्ये आणि अचूक ती फेकी देखील कॅच केली 2 धावेसाठी. आपण या दोन्ही फलंदाजांना पाहिलं रवाना झाले. 2 धावा सुखरूपरित्या एकवटल्या. हा चेंडू खोलवर टप्प्याचा कुठेतरी कमी उशीचा पाहायला मिळाला. वाईड यॉर्करच्या टप्प्यावरती हा चेंडू फेकण्याचा प्रयत्न जणू काही झाला होता गोलंदाज रवीचा आणि त्यात तो यशस्वी देखील ठरलाय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 2 धावा खर्च करत असताना गोलंदाज रवी. धावफलक 13 या आकड्यावरती. हा चेंडू फुलर लेनचा होता परंतु इथे देखील फटका फसलाय. आपण पाहतोय बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाहीये आणि पंचाने सांगितलंय इथून ही 22च्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल धावफलकावरती. सलामीला गेलेला रोहित सध्या संघासाठी आपण पाहतोय खूप निराशाजनक फलंदाजी करत आहे आणि 4थ्या क्रमांकावरचा भानुदास हा देखील आपण पाहतोय एका चौकाराच्या मदतीनं 4 या आकड्यावरती पाहायला मिळेल. हा चेंडू अजून एक निर्धाव. सातत्याने निर्धाव चेंडू पाहायला मिळतात. जर निर्धाव चेंडूचा विचार केला तर जास्तीत जास्त निर्धाव चेंडू पाहायला मिळतात. तब्बल 9 चेंडू हे निर्धाव फेकले गेलेत आणि 2 गडी बाद झालेत. एकूणच 11 चेंडू आतापर्यंत निर्धाव फेकले गेलेत गोलंदाजी करत असताना सागाचीवाडी संघाकडून आणि हाच बेनिफिट आपल्याला या संघासाठी नक्कीच पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू खोलवर टप्प्याचा होता. ऑनसाइडला खेळून काढलाय. जमिनीला घरंगळत चेंडू चालता कुठेतरी धावाची संधी निर्माण झाली परंतु जर चेंडूला गॅदर केला असता तर फलंदाज बाद झाले असते. पण इथून 2 धावा सक्सेसफुल रित्या कंप्लीट केल्यात. 5 चेंडू मध्ये 5 धावा खर्च करत असताना गोलंदाज रवीला पाहतोय. एकूणच संघाची धावसंख्या आई गावदेवी लवाळी संघाची जाऊन पोहोचली
ती 2 गडी बाद 16 धावा. हा चेंडू हा देखील यॉर्कर टप्प्याचा अगदी क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र म्हणून वापरला जाणारा चेंडू खोलवर टप्प्याचा फेकला होता. पाहता पाहता 3 षटक समाप्त झालेत आणि फक्त धावा लावल्या गेल्या त्या 16 धावा. आई गावदेवी क्रिकेट संघ लवाळी नाणेफेकी गमावली आहे. प्रथम फलंदाजी वाटणीस आल्या. कुठेतरी यंगस्टरने भरलेला हा संघ आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळतोय. नौका संघ असावा कदाचित, परंतु कामगिरी चांगली करून दाखवावी लागेल. ही स्पर्धा आपण पाहतोय 6व्या पर्वामध्ये गेली आहे. अतिशय आकर्षक अशा या ट्रॉफ्या आपण पाहू शकता. प्रथम पारितोषिक 25,000 रुपये. जो संघ पराभूत होईल तो या चमचमत्या ट्रॉफीसाठी फक्त दुरूनच पाहत बसेल. इथून पाहतोय आपण 4थं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्क वरती दिनेश. पहिला चेंडू तो देखील खूप सुरेख पद्धतीचा होता. ऑनसाइडला खेळून काढला. मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात होते आणि या चेंडूवरती फक्त एकच धाव खर्च केली जाईल. एका धावेने कुठल्याच प्रकारचा ताण तणाव येणार नाहीये सागाची वाडी संघावरती, कारण लो स्कोरिंग मुकाबला नक्कीच आपल्याला हा पाहायला मिळेल. 17 धावा धावफलकावरती लावल्यात. इथून हा चेंडू उचलून खेळलाय. दूरवरून क्षेत्ररक्षक आलेत. आपण पाहतो कवचला क्षेत्ररक्षक तैनात होते, ते चेंडू पर्यंत पोहोचेत त्यापर्यंत 2 धावा ह्या एकवटल्या जातील. 2 धावेचा अवधी होता आणि त्या 2 धावा देखील सुखरूपरित्या एकवटल्यात. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. 19 धावा आपण पाहतोय. शेवटचे 4 चेंडू पहिल्या 17ला आपण पाहतोय अगदी शांत सुरुवात करून दिली होती. हा चेंडू आपण पाहतोय वाईट खराब गोलंदाजी आता मात्र केली जाते एक्स्ट्राच्या स्वरूपात. मी तर म्हणेल लवाळी संघ म्हणत असेल जितक्या एक्स्ट्रा स्वरूपात आल्या तितक्या धावा फार चांगल्या असतील, कारण कशाही एवढ्या धावा येणं फार महत्वाचं असेल लवाळी संघासाठी. 20 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू कोलर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्यावरती चेंडूला गॅदर केलाय, फेकलाय. धावबाची संधी निर्माण झाली आहे, परंतु दुसऱ्या धावेसाठी नकार दिला होता फलंदाजानं आणि एकच धाव इथे देखील कंप्लीट केली जाते. 21 धावा धावफलकावरती. शेवटचे 3 चेंडू गोलंदाज दिनेश. नेक्स्ट मॅच असेल गोरेगाव. नक्कीच तो देखील संघ आपल्याला वांगणी विभागातून बिलांग होताना पाहायला मिळेल. जर विचार केला तर कुडसावरेवाडी हा संघ देखील आपल्याला आज वांगणी विभागातून बिलॉंग करत असताना पहिला सामना खेळत असताना पाहायला मिळाला आणि तो संघ विजय झालाय. तो दुसऱ्या फेरीमध्ये दाखल देखील आपल्याला पाहायला मिळतो. परंतु इथून नेक्स्ट मॅच मध्ये गोरेगाव संघ आपल्याला फाईट करताना दिसेल. कोणत्या प्रकारची रणनीती आखून आज या मैदानामध्ये उतरेल गोरेगाव संघ येणाऱ्या पुढील सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या सामन्याचा विचार केला तर अगदी लो स्कोरिंग मुकाबला आपल्या बेटीस जणू काही आलाय. तर विचार केला 23 धावसंख्या धावफलकावरती लावली फक्त आणि फक्त 2 गड्यांच्या मोबदल्यात. गडी जरी बाद नसले तरी डॉट आणि सिंगल डबलला जास्त प्राधान्य दिलंय, त्यामुळे बेनिफिट्स सागाची वाडी या संघासमोर आपल्याला जास्त पाहायला मिळतात. शेवटच्या चेंडूवरती एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चुकीचं आपण पाहतोय कलेक्शन. पाहता पाहता एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत केलं आणि दुसऱ्या धावेचं रूपांतर तिसऱ्या धावेत केलं. 3 धावफलक पुढे सरसावले. धावफलकावरती आपण पाहतोय ते 26 धावा. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या फक्त आणि फक्त 27 धावा.
लगेचच रिपोर्ट करा आणि नाणेफेकीसाठी या. गोरेगाव आणि मानगाव वाडी दोन्ही संघ आपण आला असाल तर आपला एखादा प्रतिनिधी पाठवायचा नाणेफेकीसाठी. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतली चौथी मॅच चालू असलेली लढत, पहिल्या फेरीतली तिसरी लढत. एका बाजूला आई गावदेवी लवाळी संघ आणि त्यांना फाईट करतो सागाची वाडी संघ. तर स्टेज समोर ज्या दोन बाईक आहेत त्यांचे आरसे फिरवायचे आहेत. पंचांना आणि खेळाडूंना त्याचा त्रास होतोय. तर एक लो स्कोरिंग सामना आपण पाहतोय. 24 चेंडू आणि विजयासाठी 27 धावसंख्येची गरज आहे सागाची वाडी संघाला. सलामीची जोडी मैदानावरती हेमंत आणि दुसऱ्या बाजूला रवी पाहतोय. स्ट्राइक एंड वरती फलंदाज हेमंतला पाहू आणि नॉन स्ट्राइक एंडला रवीला पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती विचार केला तर गोलंदाज सज्ज झालाय रोहित. 24 चेंडू 27 ची गरज असताना पहिला चेंडू फेस करत असताना फलंदाज रवी हेमंतला पाहतोय. पहिला चेंडू फेस करत असताना अगदी पहिल्या चेंडूला चेंडू टप्पा पडला, त्यानंतर कुठेतरी बाहेरच्या दिशेनं वलन घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. सरळ जाऊन अंगावरती आदळलाय चेंडू आणि पहिलाच निर्धाव चेंडू फेस केलाय. हेमंतला देखील ठाऊक आहे लक्ष फार मोठं नाहीये. समजूतदारीने गेम प्ले इथे करावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळला तर कुठेतरी लगेच आपण विजय होऊ शकतो, परंतु त्याच फटक्यामध्ये जर आपण बाद झालात तर नक्कीच कुठेतरी येणाऱ्या खेळाडूंवरती देखील प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल. म्हणूनच एखादा समजूतदारीने हा गेम प्ले माइंडसेट करत असेल कदाचित फलंदाज हेमंत. पुढील चेंडू आपण पाहतोय अगदी लेग स्टिकच्या भरपूरच बाहेर फेकला गेलाय. पंचांना लगेचच दंडित केलाय गोलंदाज रोहितला की हा चेंडू वाईड आहे, पुन्हा एकदा फेकावा लागेल. एक चेंडू एक धाव खर्च केली. वाईटच्या स्वरूपात श्री गणेश केला जातोय तो सागाची वाडी संघाला. आपण पाहतोय आई गावदेवी लवाळी संघ जेव्हा फलंदाजी करत होता त्यावेळेस देखील वाईटच्या स्वरूपात खातं ओपन केलं होतं. हा चेंडू आता मात्र चांगल्या पद्धतीचा आहे. अगदी उंची या चेंडूला मिळाली नाही. फलंदाज देखील तेच सांगत असताना नॉनस्ट्राइक एंडच्या फलंदाजाला की कुठेतरी टप्पा पडल्यानंतर हा चेंडू कमी उसळीचा पाहायला मिळाला आणि त्यामुळे हा चेंडू निर्धाव. 22 चेंडू 26 ची गरज आहे. एक मापकच टार्गेट आहे, परंतु आपण फारसं पाहतो कमी स्कोरिंगचे मुकाबला आपण एकदम पाहत असतो. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जाताना देखील पाहिलेत, परंतु हा सामना त्या पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळेल का? येणारे लवाळी संघ आपल्याला सांगून जाईल, कारण त्यांची गोलंदाजी कुठल्या प्रकारची असेल ते पाहणं गरजेचं ठरेल. इथून मात्र आपण पाहतोय बॅटीची लिडिंग एज लागली. सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला होता, परंतु कुठेतरी झेल ड्रॉप झालाय. त्यानंतर शॉर्ट थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्यांच्या बॅकअपमुळे हा चेंडू अडवला गेलाय आणि एका धाब्यावरती समाधान मानलंय ते फलंदाज रवीने आपण पाहतोय. हा चेंडू आता मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बिग हिट, फटका फसतोय. क्षेत्ररक्षक आलेत परंतु पुन्हा एकदा झाली चूक. हा झेल टिपणं गरजेचं होतं, कारण अगोदरच आपण विचार केला तर कमी धावसंख्येचा पाठलाग करत असताना सागाचीवाडी संघ पाहतोय आणि इथून येणारे प्रत्येक झेल
प्रत्येक निर्धाव चेंडू फार महत्वाचे असतील ते आई गावदेवी लवाळी संघाला, कारण लक्षाचा विचार केला आता उर्वरित 20 चेंडू आहेत आणि विजयासाठी 24 धावसंख्येची गरज आहे. फक्त आणि फक्त 4 धावांचा डिफरन्स आपण पाहतोय चेंडू आणि धावांमध्ये. हा चेंडू आपण पाहतोय नो चेंडू आणि पुन्हा एकदा मेजवानी होती ती स्वीकारतील नाहीये फलंदाज हेमंतला. आपण पाहतोय पुढील चेंडू फ्री हिट. या चुका आपल्याला या स्पर्धेमधून निश्चितच बाहेर काढण्याचं काम करतील हे लक्षात असू द्या. गावदेवी क्रिकेट संघ लवाळी, जे खेळाडू मैदानातून चालत येतात त्यांना विनंती आपण पडद्याच्या बाहेर यायचंय, कारण सामना चालू आहे. कुठल्याही प्रकारचा चेंडू तिकडे गेला क्षेत्ररक्षकाला तर दुखापत होण्याची देखील क्षमता आपण इथे पाहू शकतो. हा चेंडू चाललाय सीमारेषा पार, फलंदाज हेमंतच्या बॅट मधून चौकार. गोरेगाव आणि मानगाववाडी दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच या, कारण आपण विकेशन बघतोय स्क्रीनवरती. 19 चेंडू आणि 19 धावा. रन बॉल इक्वेशन आता सध्या मैदानावरती चालू आहे. हा चेंडू लॉफ्ट केलाय, कव्हरला क्षेत्ररक्षक आलेत, खूप चांगला झेल रनिंग कॅच आपल्याला पाहायला मिळते. धक्का क्रमांक पहिला लागतोय, सलामीला गेलेला फलंदाज हेमंत बॅक टू द डगआउट. संघाचे कर्णधार उपस्थित झालेत. एका बाजूला आपण पाहतोय वांगणी संघ, वांगणी या गावातून बिलॉंग करतील अगदी गोरेगाव संघ, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो मानगाववाडी संघ. नाणेफेकीचा कौल केला जातोय मोहन यांच्या माध्यमातून. आपण पाहतोय गोरेगाव संघानं नाणेफेकी जिंकल्या आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. एक धाडसी निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. सव्यात मैदानाकडे जिथे 18 चेंडू 19 गरज आहे. आपण पाहतोय पहिला चेंडू गोलंदाज सेकंड ओव्हर घेऊन आलाय गोलंदाजी मार्क वरती मयूरला आपण पाहतोय, आणि पहिला चेंडू आपण पाहायला गेलं तर लेगस्टिकच्या भरपूर बाहेर फेकला गेला. एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव, अदोगरज धावांची गती कमी आणि इथून सातत्याने वारंवार धावा खर्च केल्या जातात एक्स्ट्राच्या स्वरूपात. पुन्हा एकदा रन बॉल इक्वेशन. 18 चेंडू 18 धावसंख्या. हा चेंडू निर्धाव. याच पद्धतीने चेंडू फेकावे लागतील, कारण लो स्कोरिंगचे मुकाबले आहेत, त्यामध्ये एखादा निर्धाव चेंडू एखादी विकेट पूर्णपणे सामन्याला टर्न करून जाऊ शकते. कधी कुठल्या वेळेस काय घडेल क्रिकेटमध्ये हे सांगू शकत नाही. 17 चेंडू 18 ची गरज असताना धावफलकावरती 9 धावा लावले गेल्यात. हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा दिशेला भरकटतोय गोलंदाज. एक चेंडू चांगला टाकतोय तर एक चेंडू आपण पाहतोय लेगस्टिकच्या भरपूरच बाहेर फेकला जातोय. पुन्हा एकदा रन बॉल इक्वेशन सातत्याने आपण पाहतोय. 17 चेंडू 17 धावा. एक एक निर्धाव चेंडू सामन्यामध्ये कमबॅक करून देईल लवाळी संघाला, परंतु एक एक सिंगल धाव देखील आली तरी सुद्धा सागाची वाडी संघ सहजरित्या हा सामना जिंकू शकतो. इथून जेलची संधी, जेल टिपला गेलाय, फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का, धक्का क्रमांक दुसरा. फलंदाज हरी बॅक टू द डगआउट.
वरती तैनात आहेत नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती गेले ते मनोहर. 16 चेंडू 17ची गरज आहे. खुलवर टप्प्याचा चेंडू फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. आपण पाहतो डायरेक्ट हिटचा प्रयत्न बॅकअप सुरेख आपल्याला पाहायला मिळतोय. जर बॅकअपला चेंडू अडला नसता तर अजून एक धावाची संधी निर्माण झाली असती, परंतु सुरेख बॅकअपच्या माध्यमातून इथून एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय. धावफलकावरती लावल्या गेल्यात त्या आता धावा आपण पाहतोय 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 15 चेंडू 16ची गरज असताना एक कडवी झुंज लवाळी संघ अजूनही देतोय. सामना सोडणं मंजूर नाहीये दोन्ही संघाला. पाहतोय आपण लो स्कोरिंगचा सामना जरूर असला तरी अजूनही धावा येत नाहीयेत या सामन्यामध्ये. इथे मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतो. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये झालंय, परंतु तिसऱ्या धावेमध्ये रूपांतर होईल का तर नकार दिलाय फलंदाज रवी हरीच्या माध्यमातून आपण पाहतोय. सातत्याने आपण पाहतोय रणबॉल इक्वेशन येत असताना 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती. अवघ्या 13 धावा धावफलकावरती लावल्यात. येणारे चेंडू 14 असतील. विजयासाठी फक्त आणि फक्त 14 धावा बनवायच्या आहेत. 3 मोठे फटके पूर्णपणे सामना विजय प्रस्थापित करेल सागाची वाडी. इथे मात्र जेलची संधी आणि इथे घडतंय काय, अजून एकदा चूक झालेली पाहायला मिळते. सातत्याने चुका आणि चुकाच करत आलाय पहिल्या सत्रापासून लवाळी संघ आपण पाहतोय मैदानावरती. जर इथून विकेटवर विकेट घेतले जातील तर मात्र सामन्यामध्ये कलाटणे आपल्याला पाहायला मिळेल, परंतु जर तरला महत्व नाहीये. आपण आज या मैदानामध्ये जर चांगली कामगिरी केली तर पुढचा प्रवास आपला नक्कीच या स्पर्धेमध्ये कायम पाहायला मिळेल. परंतु ज्या चुका आपण कराल त्या तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये फार महागड्या ठरतील. 13 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज विजयासाठी आपण पाहतोय संघ सागाची वाडी. हा चेंडू सफल झालेत. खराब गोलंदाजी आपण पाहतोय. स्टंप लाईन वर फेकण्याचा प्रयत्न होता, सफल झालेत आणि चेंडूला भिरकावलाय. 4 धावांसाठी चौकार. धावा धावफलकावरती लावल्यात. येणारे शेवटचे 12 चेंडू आहेत आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. फक्त 5.00च्या सरासरीनं या 10 धावा बनवाव्या लागतील. विजयासाठी लक्ष फार कमी होतं 27 धावांचं, परंतु त्यानंतर कडवी झुंज देत असताना आपल्याला आई गावदेवी संघ लवाळी पाहायला मिळाला. परंतु कुठेतरी 35 ते 40 धावा लावल्या असत्या तर शेवटच्या चेंडू पर्यंत नक्कीच सामन्यामध्ये मजा आली असती. आता सध्या तरी समीकरण आपण पाहतोय सागाची वाडी संघाकडून हलका असताना, कारण चेंडूची संख्या जास्त आहेत. 12 चेंडू आहेत आणि धावांची गती आपण पाहतोय फक्त आणि फक्त 10 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका पूर्णपणे प्रेशर कमी करेल ते सागाची वाडी संघाकडून, परंतु येणारे वारंवार निर्धाव चेंडू हे वर्चस्व गाजवेल ते लवाळी संघाकडून. भानुदासचा पहिला चेंडू, जेलची संधी स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये जेलची संधी निर्माण झाली होती आणि इथे जेल कॅरी केलाय. अजून एक टर्न अँड ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल का? धक्का क्रमांक लागतोय 3रा. फलंदाज मनोहर बॅक टू द डगआउट. मानगाव संघाचा कर्णधार आपणास विनंती आहे, आपण यायचंय व्यासपीठावरती. हा चेंडू आपण पाहतोय अजून एक विकेट. फलंदाज बाद पायचीच्या स्वरूपात. इथे मात्र धक्का क्रमांक लागतोय 4था. कमबॅकिंग गोलंदाजी करत असताना आपलं पाहतोय 3रा षटक घेऊन आलेला गोलंदाज भानुदास.
आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू 10 ची गरज होती. बॅक टू बॅक 2 धक्के लागलेत. आता गरज आहे 10 चेंडू 10 धावसंख्येची. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज आपण पाहतोय भानुदास सज्ज झालाय. या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक प्रस्थापित करेल का? नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती सूरजला आपण पाहतोय. वाईट चेंडू पंचानं सांगितलं लेग स्टिकच्या भरपूर बाहेर. सध्या ऑन हॅट्रिक जरी असला तरी या धावा खर्च करण्यापासून रोखाव्या लागतील, कारण सामन्याचा विचार केला तर 10 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 9 धावसंख्येची गरज आहे. एखादा मोठा हिट पूर्णपणे विजयाच्या उंबरठ्यावर सागाची वाडी संघ दिसेल, परंतु दोन्ही संघ एक कडवी झुंज देत असताना सध्या मैदानावरती पाहायला मिळतात. यंगस्टर पूर्णपणे लवाळी संघाकडून आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात, परंतु कुठल्या प्रकारची कामगिरी आता करेल हा चेंडू आपण पाहतोय. अगदी फुलटॉस होता परंतु मिस झालाय. एका धावेपासून वंचित ठेवू शकत नाहीये. सिंगल प्रस्थापित केले. जर यष्टिरक्षकानं चेंडूला गॅदर केला असतं तर हा देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळाला असता. अगदी 27 धावांचं लक्ष फार कठीण होतं, सोपं होतं, परंतु ते सोपं लक्ष आता कठीण करत असताना लवाळीचे हे गोलंदाज आपण पाहतोय. 9 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 3 चेंडू भानुदास कोणत्या प्रकारचे हाताळतोय. फलंदाज आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय सध्या तरी. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षक. चेंडू चाललाय जमिनीला घरंगळत. सीमारेषा पार. आता इक्वेशन सोपत असताना चेंडू फरार. मात्र आपण पाहतोय फक्त आणि फक्त 4 धावे संख्येची गरज आहे. 8 चेंडू आणि 4 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने तो क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूवरती 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव धोक्याची ठरली आणि फलंदाज होईल बाद. एकाच धावेवरती समाधान मानावा लागेल. धक्का क्रमांक रनआउटच्या स्वरूपात लागतोय तो 5वा. चोवीस धावा धावफलकावर लावल्यात. शेवटचे 7 चेंडू आणि विजयासाठी फक्त 3 धावसंख्येची गरज आहे. एकाच मोठ्या फटक्याचा सामना उरफरीत राहिलाय, परंतु तो फटका या चेंडूवरती येईल का? झेलची संधी आणि इथे मात्र अजून एक ट्विस्ट. येणारे 6 चेंडू विजयासाठी फक्त आणि फक्त 3 धावसंख्येची गरज. फलंदाज होईल बाद. हरी बॅक टू द डगआउट. धावसंख्येची गरज आहे. 27 धावा फक्त आणि फक्त धावफलकावरती बनवायच्या होत्या 24 चेंडू मध्ये, परंतु शेवटच्या षटकापर्यंत सामना जाईल असं वाटलं नव्हतं. येणारे चेंडू 6 विजयासाठी बनवायच्या त्या 3 धावा. जर झेल कॅरी केले असते, जर मिसफिल्ड झाली नसती तर कुठेतरी अगदी आता आपण 5 ते 6 धावा एक्स्ट्रा पाहिल्या असत्या, परंतु अगोदरच जर तरला महत्व नसतं. क्रिकेटमध्ये आपण पाहतो कधीही कुठल्याही वेळेस टर्न अँड ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळत असतो सातत्याने, परंतु या सामन्यामध्ये देखील त्याच प्रकारचं ट्विस्ट सध्या निर्माण तर झालंय. परंतु 6 चेंडू 3 धावा. समीकरण सोपं आहे, पण ते कठीण करेल का गोलंदाज? शेवटच्या षटकासाठी वापरले गेले ते अर्जुनला आपण पाहतोय.
6 चेंडू 3 धावा स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय सुरेश आणि प्रकाशची जोडी. चेंडू आपण पाहतोय सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. अजून एक धक्का मैदानावरती घडतोय काय, येणारे चेंडू 5 आणि अजून एक धक्का लागतोय. शेवटच्या 3 धावा बनवायच्या आहेत, परंतु त्या 3 धावा बनवण्यासाठी देखील अक्षरशः घाम गाळावा लागतोय तो सागाची वाडी या संघाला. सात विकेट गेल्यात, नक्कीच शेवटचे 3 विकेट असतील. योगेश 5 झालेत, योगेश एंटर झालेत. नक्कीच आपण पाहतोय आकाश आणि प्रकाश, सचिन आणि प्रकाश अशी जोडी मैदानावरती आपण पाहतोय. अर्जुनला पाहतोय आपण तिसरा षटक घेऊन, चौथं षटक घेऊन आलाय मैदानावरती. 5 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 3 धावसंख्येची गरज असताना पहिल्या चेंडूवरती विकेट आली. इथून अजून देखील तडफणाखाली आपण सागाची वाडी संघाला पाहतो. सातत्याने लो स्कोरिंगचे मुकाबले हे हाय व्होल्टेजचे असतात आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आज देखील या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हा चेंडू आपण पाहतोय फुल टॉस होता, ऑन साइडला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षकांना अडवलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील रवाना झाले नाही. मी म्हणेन जर त्या क्षेत्ररक्षकानं मागच्या षटकामध्ये जर तो चौकार सोडला नसता तर आतापर्यंत निदान रन बॉल इक्वेशन तरी आपल्याला पाहायला मिळालं असतं. परंतु जर त्याला महत्व नसता. 4 चेंडू विजयासाठी 2 धावसंख्येची गरज आहे. एखादा निर्धाव चेंडू पुन्हा एकदा दडपणाखाली पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू आता मात्र आपण पाहतोय लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट होईल का, परंतु नकार दिलाय. कारण त्यांना देखील ठाऊक आहे आता सिंगल डबल ना आपण सामना जिंकू शकतो, परंतु विकेट प्रस्थापित केली तर अजून दडपण येईल. कारण 7 गडी बाद झालेत, 26 धावा लावल्यात. 26 धावा बनवण्यासाठी अवघ्या 6 गड्यांना बाद व्हावं लागलंय. 7 गड्यांना बाद व्हावं लागलं. आपण पाहतोय शेवटचे 3 चेंडू आहेत आणि विजयासाठी अवघी 1 धाव. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. अर्जुनला आपण पाहतोय. चला स्पीड अप करा मित्रांनो, जास्त टाइम लावू नका. नक्कीच सामना तितकाच महत्वाचा आहे, कारण नॉकआउटचे सर्व मुकाबले आपल्याला पाहायला मिळतात, परंतु आज वेळेवरती सामने सुरुवात झालेत आणि वेळेवरती आपल्याला ते संपवायचे देखील आहेत. हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला आणि हा विजयाचा फटका आपण पाहतोय. हार्ड लक आई गावदेवी क्रिकेट संघ